त्यामुळे पुढल्या बातमीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात आसूड यात्रेला सुरुवात केली। नागपुरातील आमदार निवासातनं यात्रेला सुरुवात झाली आहे। कार्यकर्त्यांसोबत यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्याच्या खऱ्या व्यथा गथा आसूड या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात लिहिलं होतं आणि मग त्यांनी सांगितलं होतं का हा आसूड फक्त बैलावर मारापुरता मर्यादित ठेवू नका। हा आसूड जेव्हा सरकार तुमच्या विरोधात जाईल तेव्हा सुद्धा हा आसूड मारता आला पाहिजे। म्हणून शेतकऱ्याचा आसूड हे आंदोलन आम्ही आजपासून महात्मा ज्योतिबा फुलेच्या जयंती दिवसापासून सुरू करतोय। पण सीएम टू पीएम काय म्हणजे याच्या मागची भूमिका काय आहे? आता बाकीचे देव पूजल्यापेक्षा डायरेक्ट मोठे महादेवच पूजाव असं त्याच्या मागची भूमिका आहे। आपण पाहतोय का देवेंद्र हे महाराष्ट्राचे महादेव आणि भारत सरकारचे आपण मोठे महादेव नरेंद्र मोदी आहे। म्हणून महादेव तू महादेव आमचा हा जो यात्रा आहे नरेंद्र देवेंद्र ते नरेंद्र। अब किसान और मजदूर के लिए लढेगा प्रहार का और संघटने का जितेंद्र अशा प्रकारची हे एकंदरीत यात्रा घेऊन आम्ही या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्यांना आम्हाला याला घाबरू नये आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहणार आहे। आत्महत्यापेक्षा आसूड घेऊन सरकारवर उभे राहा पण आत्महत्याचा फासा आपण गळ्याला घेऊ नका अशा प्रकारचा संदेश देत आहोत। आपल्या मुख्य मागण्या काय आहेत? एकतर स्वामीनाथन आयोग जे मोदीजींना म्हटलं होतं चहा पे चर्चा झाली होती यवतमाळला त्यांनी सांगितलं होतं का स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी आम्ही लागू करणार त्या झाल्या नाही। दुसरा शेतीमालावर जे निर्यात बंदी आहे त्याविषयी आमची मागणी आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एमआरएचएस मधून व्हावं। गावापर्यंत ते शहराप्रमाणे गावातल्या लोकांना घरकुल योजना भेटली पाहिजे। कर्जमुक्ती शेतकऱ्याला केली पाहिजे आणि अपंग विधवा महिलांना 600 रुपयाच्या ऐवजी 5000 रुपये मानधन द्यावं। या सगळ्या मागणीसह आम्ही ही आसूड यात्रा काढतोय। आता आपण ही यात्रा कधीपर्यंत गुजरातमध्ये न्याल आणि महाराष्ट्रामध्ये एखादं आंदोलन करणं आणि प्रहारनं गुजरातमध्ये जाऊन आंदोलन करणं यामध्ये फरक आहे ते तिथं आंदोलन आपण यशस्वी कसं करणार? बिलकुल या महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशभरातला काही आम्ही पाहतोय शेतकरी गुजरातला मोदीजींच्या गावला हजर राहणार आहे। 5 ते 7 हजाराच्या वर तिथं शेतकरी त्याच्यापेक्षा जास्त शेतकरी एकत्र होऊन रक्तदान करून मोदीजींना सांगणार आहे की आप खून लो लेकिन मौत मत देना मारो मत। आम्ही 21 एप्रिलला पोहोचणार आहोत मोदीजींच्या गावला जिथे ज्यांची चहाची टपरी चालू होती तिथं आम्ही रक्तदान करणार आहोत।